अवैध धंद्याविषयी यापुढे प्रभारी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार असून अवैध व्यावसायिकांना तडीपार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 7 पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांविषयी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यापुढे जाब विचारणार आहेत। तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्तपदी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महादेव तांबडे यांची सोलापूर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली। तत्कालीन पोलीस आयुक्तांनी त्यांच्या कार्यकाळात अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळून पोलीस यंत्रणेवर जरब बसवलेली होती। मात्र त्यांची बदली झाल्यानंतर शहराच्या 7ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमाने सुरू झालेत। लाचखोर पोलीस तर अवैध धंद्यांवर तुटून पडलेत। अवैध वाळू वाहतूक धारकांकडून प्रत्येक पोलीस ठाण्याला एका गाडीमागे 5,000 रुपये मंथली सुरू झाली आहे। त्याचबरोबर मटका खुला झालाय। दारू व्यवसाय जोमाने सुरू आहे, तर वसूलदारांचे सोन्याचे दिवस पुन्हा आलेत। इकडे झोन स्क्वॉड पथकाची निर्मिती होऊन 2 महिने उलटत आले असून त्याचं एकही डिटेक्शन नाही। आयुक्तालयात पाटीलकी सुरू झाली आहे। कुणाचे पैसे अडकलेत म्हणून त्यांना पुन्हा शहर हद्दीत वसुली देण्यात आली आहे, अशा चर्चा पोलिसांमधून सुरू आहेत। यावर पोलीस आयुक्तांनी कारवाईची भूमिका घेतलेली असून सोमवारी 6 मटका बुकी चालकांवर तर एका जुगार अड्ड्यावर छापा मारून कारवाई करण्यात आली आहे। शहरात चाललेल्या अवैध धंद्यांची दखल घेत पोलीस आयुक्तांनी आता कारवाई करण्याचे आदेश बजावले आहेत। आता नुसती कारवाईच नाही, तर शहरात नामवंत मटका बुकी चालकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना शहर हद्दीत तडीपार करण्यात येणार आहे। यापुढे शहर हद्दीत अवैध धंदे दिसून आल्यास संबंधित प्रभारी पोलीस अधिकाऱ्याला त्याचा जाब विचारला जाणार असून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली आहे। या कारवाईमधून आम्ही असा संदेश दिला आहे की शहरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही अवैध धंद्यांना थारा देणार नाही। काल आपण पाहिलं असेल की मटका बुकीवर शहरामध्ये 3 पोलिसांच्या हद्दीमध्ये 3-4 पोलिसांच्या हद्दीमध्ये कारवाई झाली। त्यानंतर क्लब विरुद्धही कारवाई झाली आणि ही कारवाई करून आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सक्त सूचना दिलेल्या आहेत की यापुढे ज्या पोलिसांच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे अवैध धंदे आढळतील त्या पोलिसांच्या सिनियर इन्स्पेक्टरला याचा जाब विचारण्यात येणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शहरामध्ये मटका, जुगार, अवैध दारू अशा प्रकारचा कोणताही अवैध व्यवसाय चालणार नाही। ज्या गुन्हेगाराविरुद्ध यापूर्वी गुन्हेगारी स्वरूपाचं रेकॉर्ड आहे, जुगाराचे केसेस आहेत, मटक्याचे केसेस आहेत, त्याची माहिती आम्ही गोळा केलेली आहे आणि त्यांच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई सुद्धा इनिशिएट करण्यात येणार आहे। पोलीस आयुक्त तांबडे प्रशासन यंत्रणेवर नियंत्रण आणू शकतील का? खरोखर शहरातील अवैध धंदे बंद होतील काय? असा सवाल नागरिकांना भेडसावतोय।